नमस्कार. विविध भाग्यश्री आपल्या मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि महाशिवरात्रीच्या सर्व भाविक भक्तांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आज सर्वांना उपवास असेलच. ऑफकोर्स सगळ्यांना हा उपवास असतोच. तर आज महाशिवरात्रीच्या दिवसाच्या व्हिडिओची सुरुवात केलेली आहे देवापासून. पंचामृताने देवाचं स्नान छान केलेलं आहे. आज रुद्राभिषेकही करायचा होता. तर म्हटलं चला सगळ्याच देवांचं आज पंचामृताने स्नान करावं आणि छान अशी देवाची अंघोळ घालून दिली. त्यानंतर स्वच्छ असे पुसून घेतलेले आहेत देव. इथे देवीची टाक आणि खंडोबा हे चांदीचे असे देव आम्ही करून घेतलेले आहे, जे आमच्या देवाऱ्यात आहे आणि प्रत्येक घरात हे देव असावेत असं केंद्रात सांगतात. आता इथे जे देव आहेत ते जुने देव आहेत सगळे, जे माझ्या सासूबाईंच्या लग्नातले जे देव असतात ना ते आहे. आणि ही आहे श्रीयंत्र, जे सासूबाईंनी आता नवीन करून घेतलेलं आहे. आता अशा प्रकारे आमची देवपूजा झालेली आहे. कधीही देव मी कोणत्याही रासायनिक पदार्थाने वगैरे निंबाने सुद्धा धुवत नाही, तर दह्याने आणि दुधानेच धुते. त्यांनीच देव खूप सुंदर स्वच्छ असे निघतात. आता त्यानंतर आम्हाला रुद्राभिषेक करायचा होता. नेमकं आजच जे नित्यसेवा जे पुस्तक आहे, ज्यामध्ये रुद्राभिषेक पूर्ण कसा म्हणायचा तो आहे, ते पुस्तक दिसलं नाही. त्यामुळे आज मी मोबाईलवर जी रुद्राभिषेकची जो व्हिडिओ असतो तो लावून दिला आणि रुद्राभिषेक करून घेतलेला आहे. तर काही नाही, आपल्याला चमच्याने पाणी टाकायचं असतं आणि तो रुद्राभिषेक जे आहे ते पठण करायचं असतं. तसं नसेल होत तर रुद्राभिषेक पूर्ण यूट्यूबवर आहे, तो लावून दिला आणि आपण इकडे रुद्राभिषेक केला तरी चालतो. पुष्कळ वेळा मी तसंच करते. तर आता छान असा रुद्राभिषेक झालेला आहे. त्यानंतर पुन्हा मी शिवलिंगाची पूजा छान करून घेतली आणि त्यानंतर वेळ होती आरतीची. त्यानंतर आम्ही छान सगळ्यांनी मिळून आरती करून घेतली. योग माया अर्ध मात्रा विचरी भव पसारा, ओ आळू आरती श्री. आरती झाल्यानंतर पटापट फराळाची तयारी केलेलीच होती आणि त्यानंतर फराळ तयार केला. आणि आता इथे माझी ननदबाई माझी व्हिडिओच्या बाबतीत उडवताना बघा काय म्हणत आहे. मी कमेंट टाकेन, ताई तुमच्याकडे छोटा झारा नव्हता का? कढईपेक्षा झाराच मोठा. त्यानंतर आता रात्रीचे वाजलेले आहेत 10 आणि 10 वाजता आम्ही जात आहोत मंदिरात, राजराजेश्वर मंदिरात, जे महादेवाचं मंदिर आहे. दिवसभर गेलो नाही, दिवसभर जाण्यातच आलं नाही, कारण पाहुणे वगैरे घरी सुरू राहतात. आणि रात्री 10 वाजतासुद्धा खूप छान असं महादेवाच्या मंदिरात सजावट असते, गर्दी असते. आता ते तुम्हाला पाहायला मिळेलच. तर म्हणून रात्री 10 वाजता आम्ही दोघीजणी, म्हणजे माझी नणंद आणि मी दोघीजणी राजराजेश्वर मंदिरात दर्शनाला गेलो. घरून निघताना तर शुकशुकाट होता थोडा गल्लीमध्ये, पण इकडे आल्यानंतर असं वाटतच नव्हतं की रात्रीचे 10-10:30 वाजलेले आहेत. आणि आता यानंतरची जे मंदिराचा जो आवाज आहे किंवा तिथला जे व्हायब्रेशन आहे ते तुम्ही स्वतः ऐका, स्वतः फील करा. त्यानंतर ॲज इट इज व्हॉईस ठेवते मी आणि तुम्ही सुद्धा दर्शन घ्या.
राजेश्वर महाराज की चला चला दादा बस चला चला ठीक आहे दादा चला गर्दी कमी करा आता पाव तर असा भारी माहोल होता आज राजराजेश्वर मंदिर अकोला इथला महाशिवरात्रीच्या दिवशी. खूप भारी वाटलं दर्शनाला आल्यानंतर. आणि मेन म्हणजे आम्ही लाईनमध्ये लागलो नाही कारण वेळ होईल घरी जायला म्हणून. पण माहीत नाही कसं तिथे जे स्टाफ होता त्यांनी आम्हाला आतमध्ये जाण्याची एंट्री दिली आणि आतमध्ये गाभाऱ्यात जाऊन पिंडीवर डोकं ठेवून छान दर्शन आमचं झालं. त्यानंतर परत निघालो आणि खूप भारी वाटत होतं परततानाही. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला महाशिवरात्रीचा कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.